नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आजच्या या सखोल चर्चेमध्ये. आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकावर बोलणार आहोत, जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स. अनेकांनी ऐकलं असेल याबद्दल. हो, नक्कीच ऐकलं असेल. खूपच लोकप्रिय पुस्तक आहे. आणि या पुस्तकामागची कल्पना तशी खूप साधी आहे, पण तिचे परिणाम मात्र खूप खोलवर जाणवणारे आहेत. म्हणजे कसं की रोज केलेले अगदी छोटे अगदी बारीक पण सातत्यपूर्ण बदल ते कालांतराने आपल्या आयुष्यात प्रचंड मोठे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. बरोबर. क्लिअर त्यांना ॲटॉमिक सवयी म्हणतात, म्हणजे अणू इतक्या लहान पण अणुबॉम्ब इतक्या शक्तिशाली. अगदी. हे कसं काय होतं? चला आज जरा यात खोलवर जाऊया. अगदी बरोबर. आणि पुस्तकाची सुरुवातच याच महत्वाच्या विचाराने होते बघा, की मोठं यश मिळवायचं असेल तर काहीतरी भव्य दिव्य एकदम मोठं काहीतरी करण्याची गरज नाहीये. खरी प्रगती होते ती दररोज फक्त 1% सुधारणा करण्याने. फक्त 1%? हे ऐकायला खूपच किरकोळ वाटतं नाही का? हो ना. सुरुवातीला वाटतं अरे 1% म्हणजे काय, पण इथेच खरी मेक आहे. जसं आपण बँकेत पैसे ठेवतो आणि त्यावर कसं चक्रवाढ व्याज मिळतं, तसंच या रोजच्या 1% सुधारणेचं आहे. सुरुवातीला फरक नाही जाणवत, पण काही महिन्यांनी काही वर्षांनी मागे वळून पाहिलं की अरे आपण किती पुढे आलो आहोत. म्हणजे ते हळूहळू जमा होत जातं. अगदी. क्लिअर म्हणतात की चांगल्या सवयी म्हणजे स्वयंसुधारणेचं चक्रवाढ व्याज. वाव. आणि याउलट पण तितकंच खरं आहे. रोजच्या छोट्या छोट्या चुका किंवा वाईट सवयी त्यांचंही चक्रवाढ व्याज लागतं, पण ते आपल्याला खाली खेचतं. म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजिबात नाही. या लहान वाटणाऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे चक्रवाढ व्याजाचं उदाहरण खरंच खूप छान आहे, एकदम पटणारं. यातला अजून एक मुद्दा जो मला खूप विचार करायला लावणारा वाटला, तो म्हणजे ध्येय ठरवण्यापेक्षा प्रणाली म्हणजे सिस्टम्स तयार करण्यावर भर देणं. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे पुस्तकातला. आपण सहसा काय करतो, नवीन वर्षाचे संकल्प करतो, वजन कमी करेन, पुस्तक लिहीन, ही झाली ध्येय. बरोबर, गोल्स. पण क्लिअर हाइंड म्हणतात की या ध्येयांवरच अडकून राहू नका. त्या ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी लागणारी जी रोजची प्रक्रिया आहे, जी पद्धत आहे, म्हणजे ती सिस्टम, ती तयार करणं जास्त महत्वाचं आहे. हो. हे सुरुवातीला थोडं पचायला जड वाटू शकतं, कारण आपल्याला नेहमी निकालावर लक्ष केंद्रित करायची सवय असते. अगदी खरंय. अनेकांना वाटतं की ध्येयच नसेल तर दिशा कशी मिळणार. बरोबर. पण इथे मुद्दा थोडा वेगळा आहे. ध्येय दिशा नक्कीच देतात, मान्य, पण ती एकदाच ठरवली जातात. खरी प्रगती होते ती रोजच्या कृतीतून, त्या सिस्टममधून. अच्छा. उदाहरण घ्यायचं झाल्यास खोली साफ करण्याचं ध्येय ठेवलं तर खोली साफ झाली की काम संपलं. पण स्वच्छतेची सवय लावणं ही जर प्रणाली असेल तर खोली नेहमीच बऱ्यापैकी साफ राहील. हो, हा फरक आहे. किंवा वजन कमी करण्याचं ध्येय गाठल्यावर परत जुन्या सवयी लागण्याचा धोका असतो. हो, हे होतं अनेकदा. पण निरोगी खाणं आणि नियमित व्यायाम करण्याची प्रणालीच जर तयार केली असेल तर आरोग्य आपोआप सुधारतं आणि टिकून राहतं. म्हणजे प्रणाली आपल्याला सतत मार्गावर ठेवते. अगदी. प्रणाली प्रगती सुनिश्चित करते. म्हणजे फोकस काय मिळवायचं यापेक्षा कसं जगायचं यावर हवा. हे पटतंय. मग प्रश्न येतो की ही सिस्टम किंवा चांगल्या सवयी लावायच्या कशा, आणि त्या त्रासदायक वाईट सवयी त्या मोडायच्या कशा. इथेच क्लिअरचे ते वर्तणुकीचे 4 नियम येतात, बरोबर? हो, अगदी. मला वाटतं पुस्तकाचा गाभाच या 4 नियमांमध्ये आहे. हे 4 नियम म्हणजे सवयी कशा तयार होतात आणि त्या कशा बदलता येतात याचं एक सोपं पण अत्यंत प्रभावी असं प्रारूप आहे. हे आपल्या वर्तणुकीमागचं मानसशास्त्रच उलगडून दाखवतात. चला एक एक नियम बघूया का सविस्तर? हो, नक्की. पहिला नियम आहे इशारा, क्यू. स्पष्ट करा, मेक इट ऑब्व्हियस. कोणतीही सवय एका इशाऱ्याने, एका ट्रिगरने सुरू होते. नकळत होतं ते. जसं सकाळी उठल्यावर पहिलं काम फोन बघणं किंवा जेवण झालं की सिगरेट ओढण्याची तलप येणं. चांगली सवय लावायची असेल तर तिचा इशारा आपल्या डोळ्यासमोर सहज दिसेल असा ठेवायला हवा. त्याला स्पष्ट करायला हवं. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, समजा रोज सकाळी व्यायाम करायचा आहे तर रात्रीच व्यायामाचे कपडे काढून दर्शनी जागी ठेवणं. अच्छा. किंवा भरपूर पाणी प्यायची सवय लावायची असेल तर पाण्याची बाटली नेहमी आपल्या डेस्कवर किंवा जिथे आपण जास्त वेळ असतो तिथे ठेवणं. म्हणजे तो इशारा आपल्याला कृती करायला सतत आठवण करून देईल. हे तर सोपं वाटतंय. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असे बदल करायचे की चांगल्या सवयी सुरू करायला सोपं जाईल. पण नेहमी आपलं वातावरण आपल्या नियंत्रणात नसताना, म्हणजे ऑफिसमध्ये किंवा बाहेर असताना काय? हा मुद्दा बरोबर आहे. सगळं वातावरण आपण बदलू शकत नाही, हे खरं आहे.
पण जेवढं आपल्या हातात आहे, जेवढं बदलू शकतो तेवढं नक्कीच करायला हवं. अगदी लहान बदलसुद्धा फरक पाडू शकतात. जसं फोनवरचे जे अनावश्यक नोटिफिकेशन्स असतात ते बंद करणं. हो, ते खूप त्रास देतात. म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करण्याचा इशारा स्पष्ट राहतो. किंवा घरात जंक फूड आणून ठेवण्याऐवजी फळं समोर ठेवणं. मुद्दा हा आहे की आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींचा वापर करून चांगल्या सवयींचे इशारे अधिक प्रबळ करायचे. आणि वाईट सवयींचे कमजोर करायचे. अगदी. बरोबर. म्हणजे जे शक्य आहे त्यावर लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम आहे तीव्र इच्छा, क्रेविंग आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. आपल्याला एखादी सवय तेव्हाच लागते जेव्हा ती आपल्याला आकर्षक वाटते, काहीतरी समाधान मिळेल असं वाटते तिच्यातून. स्वाभाविक आहे. आपला मेंदू नेहमी आनंदाच्या किंवा समाधानाच्या शोधात असतो. त्यामुळे चांगली सवय आकर्षक बनवणं गरजेचं आहे. क्लिअर. इथे टेम्पटेशन बंडलिंग नावाची एक छान युक्ती सांगतात. टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे काय? म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायला हवी आहे, नीड टू डू, पण कदाचित कंटाळवाणी वाटते, ती आपल्या एखाद्या आवडत्या गोष्टीसोबत वॉन्ट टू डू जोडून टाकायची. अच्छा. उदाहरण? समजा रोज व्यायाम करायचा आहे पण कंटाळा येतो आणि समजा एखादं विशिष्ट पॉडकास्ट ऐकायला खूप आवडतं, तर नियम करायचा ते पॉडकास्ट फक्त आणि फक्त व्यायाम करतानाच ऐकायचं. अरे वा. यामुळे काय होतं, व्यायामाची क्रिया अधिक आकर्षक वाटू लागते, कारण मेंदूला व्यायामासोबत पॉडकास्ट ऐकण्याचा आनंद जोडला जातो. ही युक्ती भारी आहे. म्हणजे कंटाळवाण्या कामांना आपल्या आवडीच्या गोष्टींशी जोडायचं. पण काही सवय अशा असतात ज्यांना आकर्षक बनवणं खरंच खूप कठीण वाटतं, जसं की अभ्यासाची सवय किंवा एखादा अवघड स्किल शिकणं. तिथे काय करायचं? बरोबर आहे. सगळ्याच गोष्टींना असं थेट बंडल नाही करता येत, पण आपण त्या सवयीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्याचे भविष्यातले फायदे काय आहेत हे स्वतःला वारंवार सांगू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन. हो. किंवा अजून एक गोष्ट म्हणजे ती सवय एका ग्रुपसोबत करणं. जिथे तो सामाजिक घटक असतो ना, तो तिला अधिक आकर्षक बनवतो. जसं एकत्र अभ्यास करणं किंवा एखादा रनिंग ग्रुपमध्ये सामील होणं. हो, इतरांना बघून प्रेरणा मिळते. अगदी. आपल्यासारखेच प्रयत्न करणारे लोक आजूबाजूला असले की प्रक्रिया अधिक आनंददायी वाटते, कंटाळा कमी येतो. हे महत्वाचं आहे की सवयीला कसं आकर्षक बनवता येईल याचे वेगवेगळे मार्ग शोधायचे. ठीक आहे, मग तिसरा नियम आहे प्रतिसाद, रिस्पॉन्स. सोपे करा, मेक इट इझी. आपल्याला एखादी गोष्ट करायला जितकी सोपी वाटेल तितकी ती करण्याची शक्यता वाढते. आपला मेंदू कसा आहे, कमीत कमी श्रमात काम करायला बघतो. हो, ऊर्जेची बचत करायला बघतो. अगदी. त्यामुळे चांगली सवय लावण्यासाठी तिच्या मार्गातले अडथळे कमीत कमी करायचे आणि सुरुवात अगदी लहान करायची. याला क्लिअर टू मिनिटांचा नियम म्हणतात. 2 मिनिटांचा नियम. हो. कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती इतकी सोपी ठेवायची की ती फक्त 2 मिनिटात पूर्ण होईल. जसं रोज 1 तास वाचन करेन असं मोठं ध्येय ठेवण्याऐवजी रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 पान वाचेन असं ठरवायचं. फक्त 1 पान? हो. किंवा रोज व्यायाम करेन ऐवजी रोज व्यायामाचे कपडे घालेन. फक्त कपडे घालायचे, कृती न करता. हे कसं? हो, अगदी. कारण अनेकदा सुरुवात करणं हेच सर्वात अवघड असतं. ती पहिली पायरी उचलणं. एकदा तुम्ही व्यायामाचे कपडे घातले की 2 पुशअप्स मारणं किंवा थोडं चालणं तुलनेने सोपं वाटतं. अच्छा, सुरुवात करायला सोपं होतं. बरोबर. 1 पान वाचायला घेतलं की कदाचित तुम्ही अजून 4 पानं वाचाल. मुख्य उद्देश आहे सुरुवात करण्याचा, तो मोठा अडथळा पार करणं. एकदा सवय रुळली की हळूहळू वेळ किंवा तीव्रता वाढवता येते. आणि याच नियमाचा दुसरा भाग म्हणजे वाईट सवयींसाठी अडथळे वाढवायचे. म्हणजे ते अवघड करायच्या. हो. जसं टीव्हीचा रिमोट मुद्दाम दुसऱ्या खोलीत ठेवणं किंवा फोन वापरण्याची वेळ कमी करायची असेल तो ड्रॉवरमध्ये ठेवणं नजरेआड. म्हणजे कमीत कमी कृतीचा नियम वापरून सुरुवात करायची आणि वाईट सवयी अवघड बनवायच्या. परफेक्शनपेक्षा सुरुवात महत्वाची, हेच खरं. आणि चौथा आणि शेवटचा नियम आहे बक्षीस समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. एखादी कृती केल्यानंतर जर लगेच काहीतरी समाधान मिळालं तर मेंदूला ती कृती पुन्हा करण्याची प्रेरणा मिळते. तात्काळ बक्षीस हवं असतं मेंदूला. अगदी. आपला मेंदू भविष्यातल्या मोठ्या फायद्यांपेक्षा तात्काळ मिळणाऱ्या समाधानाला जास्त महत्त्व देतो. आणि अनेक चांगल्या सवयींचं कसं असतं, त्यांचे फायदे लगेच दिसत नाहीत. बरोबर. जसं आज व्यायाम केला तर लगेच फिट नाही होत कोणी, किंवा आज पैसे वाचवले तर लगेच श्रीमंत होत नाही.
त्यामुळे या सवयी टिकवण्यासाठी त्यांना तात्काळ समाधानकारक बनवणं गरजेचं आहे. ते कसं करायचं? यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे प्रगतीचा मागोवा ठेवणं, ट्रॅकिंग करणं. जसं कॅलेंडरवर रोज व्यायाम केल्यावर एक खूण करणं किंवा पैसे वाचवल्यावर एका वहीत किंवा ॲपमध्ये नोंद करणं. ती खूण करणं किंवा तो आकडा वाढताना पाहणं हेच एक छोटंसं समाधान देतं. येस, मी आज केलं अशी भावना येते. अच्छा. किंवा एखादा छोटा टप्पा गाठल्यावर स्वतःला एखादी छोटीशी ट्रीट देणं. अर्थात ती ट्रीट मूळ सवयीच्या विरोधात नसावी. हे तात्काळ मिळणारं समाधान मेंदूला सिग्नल देतं की ही कृती फायद्याची आहे आणि ती पुन्हा करायला हवी. पण फक्त बाहेरून बक्षीस मिळवण्यापेक्षा आतून समाधान मिळणं जास्त महत्वाचं नाही का? म्हणजे फक्त कॅलेंडरवर खूण करण्यासाठी व्यायाम करणं हे कितपत टिकेल? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे, 100%. केवळ बाह्य बक्षिसांवर अवलंबून राहणं हे लांब दृष्टी पुरेसं नाही. पण सुरुवातीला सवय लावण्यासाठी हे बाह्य ट्रिगर्स किंवा रिवॉर्ड्स खूप मदत करतात. ती गाडी रुळावर आणायला मदत करतात. सुरुवातीला पुश मिळतो. हो. आणि हळूहळू जेव्हा तुम्ही ती कृती करत राहता तेव्हा तुम्हाला तिचे आंतरिक फायदे जाणू लागतात. जसं व्यायामानंतर एकदम फ्रेश वाटणं किंवा वाचनातून नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद. ही आंतरिक समाधानं मग सर्वात मोठे प्रेरक ठरतात. प्रगतीचा मागोवा घेणं किंवा छोटी बक्षिसं ही फक्त सुरुवातीला रुळावर यायला आणि नंतर ही प्रेरणा टिकवून ठेवायला मदत करतात. ते सवयीचं जे चक्र आहे ना ते पूर्ण करतात. हे 4 नियम स्पष्ट करा. आकर्षक बनवा, सोपे करा आणि समाधानकारक बनवा. खरोखरच सवयी बनवण्याचा आणि मोडण्याचा एक खूप व्यावहारिक आराखडा देतात. पण मला वाटतं क्लिअर फक्त काय करायचं हे सांगून थांबत नाहीत. ते अजून एका खोल पातळीवर जातात. ओळखीवर आधारित सवयी, आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. हा भाग मला खूपच महत्वाचा वाटतो. हो, अत्यंत महत्वाचा भाग येतो. म्हणजे आपण काय मिळवायचं आहे, काय परिणाम हवा आहे, आउटकम बेस्ड यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण कोण बनायचं आहे, आयडेंटिटी बेस्ड यावर लक्ष केंद्रित करायला हवं. बरोबर. उदाहरणार्थ, मला 10 किलो वजन कमी करायचे आहे ह्या ध्येयाऐवजी मी एक निरोगी आणि सक्रिय व्यक्ती आहे अशी ओळख निर्माण करण्यावर भर द्यायचा. हे जरा वेगळ्या पातळीवरचं चिंतन आहे, नाही का? हो, आणि हे खूप शक्तिशाली आहे. कारण इथे आपण सवयींकडे केवळ बाह्य कृती म्हणून नाही बघत, तर आपल्या अस्तित्वाचा, आपल्या ओळखीचा भाग म्हणून पाहतो. क्लिअर म्हणतात की तुमची प्रत्येक कृती, प्रत्येक सवय तुम्ही कोण बनू इच्छिता यासाठी दिलेला एक मत आहे, एक वोट आहे. एक मत. हो. जेव्हा तुम्ही सकाळी उठून धावायला जाता तेव्हा तुम्ही फक्त कॅलरीज बर्न करत नसता, तर तुम्ही मी एक धावपट्टू आहे या ओळखीला मत देत असता. अच्छा. जेव्हा तुम्ही जंक फूड नाकारता तेव्हा तुम्ही मी एक निरोगी व्यक्ती आहे या ओळखीला मत देत असता. जेव्हा तुम्ही रोज काहीतरी लिहिता तेव्हा मी एक लेखक आहे या ओळखीला पुष्टी देत असता. वा, काय विचार आहे. आणि हळूहळू ही मतं जमा होतात आणि तुमची स्वतःबद्दलची प्रतिमा, तुमची ओळख बदलते. आणि एकदा का तुमची ओळख बदलली की त्या ओळखीला साजेशा सवयी आपोआप अगदी सहजपणे येऊ लागतात. कारण मग त्या सवयी म्हणजे तुम्ही करता असं काहीतरी न राहता तुम्ही असता तसं काहीतरी म्हणतात. दॅट्स हू यू आर. कृतीतून ओळख निर्माण होते आणि ती ओळख पुन्हा कृतींना प्रेरणा देते. हे एक सकारात्मक चक्र तयार होतं. जबरदस्त आहे हे. म्हणजे आपलं वर्तन आपल्या विश्वासांना आकार देतं आणि आपले विश्वास आपल्या वर्तनाला. हे खरंच खूप खोलवर परिणाम करणार आहे. सवयी बदलणं म्हणजे फक्त कृती बदलणं नाही, तर स्वतःबद्दलचा विश्वास बदलणं आहे. वाह. याशिवाय पुस्तकात परिसराची शक्ती, पॉवर ऑफ एन्व्हायरमेंट आणि सवयांची साखळी, हॅबिट स्टॅकिंग यावरही भर दिलाय, बरोबर? हो, अगदी. आपण आधी इशारा स्पष्ट करा या नियमात परिसराच्या महत्वावर बोललोच आहोत. आपलं वातावरण आपल्या नकळत आपल्यावर खूप मोठा प्रभाव टाकत असतं. त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या आजूबाजूला असं वातावरण तयार करणं महत्वाचं आहे जे चांगल्या सवयींना प्रोत्साहन देईल. आणि सवयींची साखळी म्हणजे हॅबिट स्टॅकिंग ही पण एक खूप चांगली युक्ती आहे. ती काय आहे नक्की? यात आपण एखादी नवीन सवय आपल्या आधीपासून असलेल्या एखाद्या सवयीला जोडून टाकतो, लिंक करतो. सूत्र अगदी सोपं आहे. सध्याची सवय केल्यानंतर मी नवीन सवय करेन. अच्छा, म्हणजे एका सवयीनंतर लगेच दुसरी. हो. उदाहरणार्थ, मी रोज सकाळी कॉफी बनवल्यानंतर लगेच 2 मिनिटं ध्यान करेन. किंवा मी रोज रात्री जेवण्यानंतर लगेच उद्याच्या कामांची यादी करेन. यामुळे काय होतं, नवीन सवयीला एक निश्चित वेळ आणि जागा मिळते.
ती हवेत तरंगत राहत नाही आणि ती लक्षात ठेवणं सोपं जातं. प्रगतीचा मागोवा घेण्याचं म्हणजे ट्रॅकिंगचं आणि जबाबदारीचं म्हणजे अकाउंटेबिलिटीचं महत्त्व. अनेकदा आपण उत्साहाने सुरुवात करतो, पण काही दिवसांनी गाडी रुळावरून घसरते, हे तर होतंच. अगदी. आपण काय करत आहोत याचा हिशोब ठेवल्याने म्हणजे ट्रॅकिंग केल्याने आपल्याला स्पष्ट दिसतं की आपण कुठे आहोत आणि किती प्रगती केली आहे. यामुळे प्रेरणा टिकून राहते, निराशा येत नाही सहजासहजी. आणि जबाबदारी, अकाउंटेबिलिटी. हो, म्हणजे आपले प्रयत्न किंवा प्रगती आपण इतरांना सांगितल्यास, उदाहरणार्थ मित्र, कुटुंबीय किंवा एखादा पार्टनर, तर आपण अधिक कटिबद्ध राहतो. कारण आपल्याला कुठेतरी इतरांना निराश करायचं नसतं. ती एक प्रकारची सकारात्मक सामाजिक प्रेशर असते. हे खरंय. यात अजून एक इशारा दिलाय जो मला खूप महत्वाचा वाटतो. सर्व काही किंवा काहीच नाही म्हणजे ऑल ऑर नथिंग ही मानसिकता टाळणं. अनेकदा काय होतं, आपण ठरवतो की रोज व्यायाम करायचा, पण एक दिवस राहून गेला की आपण म्हणतो छे आता सगळंच गेलं आणि मग पूर्णपणे सोडून देतो. बरोबर. ही मानसिकता खूप धोकादायक आहे चांगल्या सवयींसाठी. परफेक्शनच्या मागे लागल्यामुळे आपण प्रगतीलाच मुकतो. परफेक्ट इज दी एनिमी ऑफ गुड म्हणतात तसं. यासाठी क्लिअर एक सोपा नियम सांगतात, नेव्हर मिस ट्वाइस. नेव्हर मिस ट्वाइस. हो, ठीक आहे, माणूस आहे, कधीतरी सवय मोडणारच. आज व्यायाम राहिला, हरकत नाही, भवाईत, पण उद्या नक्की करायचा. एक दिवस गाडी रुळावरून उतरली तरी चालेल, पण लगेच दुसऱ्या दिवशी तिला परत रुळावर आणायचं. म्हणजे सातत्य महत्वाचं. अगदी. सातत्य राखण्यासाठी हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. परफेक्शन नाही, पण सातत्य महत्वाचं. कन्सिस्टन्सी इज की. तर या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल? ॲटॉमिक हॅबिट्समधनं सर्वात महत्वाचा धडा कोणता मिळतो असं वाटतं? माझ्या मते सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धडा हा आहे की जीवनात मोठे अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी आपल्याला काहीतरी भव्य दिव्य, एकदम क्रांतिकारी असं काही करण्याची गरज नाहीये. खरी जादू आहे ती रोजच्या लहान, अगदी लहान पण सातत्यपूर्ण कृतींमध्ये. दररोज फक्त 1% सुधारणा करण्यामध्ये. ती लहान पावलं. हो, आणि यातला संदेश खूप आशादायक आहे. आपल्याला परफेक्ट असण्याची गरज नाही, कोणीच नसतं परफेक्ट. आपल्याला फक्त सातत्यपूर्ण असण्याची गरज आहे, कन्सिस्टंट. योग्य प्रणाली, सिस्टम्स, योग्य ओळख, आयडेंटिटी आणि योग्य मानसिकता, माइंडसेट वापरून कोणीही अशा सवयी लावू शकतो, ज्यामुळे केवळ यशच नाही तर एक सकारात्मक आणि चिरस्थायी असं वैयक्तिक परिवर्तन घडून येऊ शकतं. तर निष्कर्ष हाच की ती लहान, सातत्यपूर्ण पावलं उचलणं, दररोज त्या 1% प्रयत्न करणं, हेच दीर्घकालीन यशाचं खरं रहस्य आहे. मोठी झेप घेण्याच्या नादात अडखळून पडण्यापेक्षा छोटे पण नियमित डग आपल्याला निश्चितपणे पुढे घेऊन जातात. अगदी. आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी सोडून जातो. आपण नेहमी चांगल्या ॲटॉमिक सवयी कशा आणायच्या यावर खूप बोलतो, विचार करतो, पुस्तकं वाचतो, पण आपण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की आपल्या नकळत आपल्या जीवनात अशा कोणत्या वाईट ॲटॉमिक सवयी किंवा नकारात्मक प्रणाली कार्यरत आहेत? अच्छा, वाईट सवयी ज्या लहान आहेत. हो, त्या अगदी लहान वाटत असतील, पण चक्रवाढ व्याजाने हळूहळू आपल्याला मागे खेचत असतील, नकळतपणे. जसं चांगल्या सवयी आपल्याला नकळत घडवतात, तसंच वाईट सवयी नकळत बिघडवतात. कदाचित त्या अदृश्य नकारात्मक सवयींना ओळखणं आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं हे चांगल्या सवयी लावण्याइतकंच किंबहुना काही वेळा जास्त महत्त्वाचं ठरू शकतं, नाही का? यावर विचार करायला हवा.